शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यैसा नमस्कार त्या सद्गुरु रामदास. जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयानी सदा वासनात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया गेल्या वर्षी महाराजांच्याच वाडीला येणं झालं होतं. सगळ्यांना ऐकायला येतं ना नीट? कारण ह्या आवाज आपटतोय म्हणून विचारलं. त्याला इलाज नाही काही, सगळं सूर नका धरू. जरा तुम्हाला आराम पाहिजे. पहिल्याच दिवशी एवढा त्रास दिला म्हणजे कसं व्हायचं? वाडीला येणं झालं होतं आणि तिथूनच जवळ असणाऱ्या ह्या भोजन पात्र मंदिरामध्ये महाराजांनी पुन्हा एकदा 10 दिवस सेवेसाठी बोलावलंय. कसं आहे, आयोजक त्यांचं बोलावणं, कीर्तनकाराचं येणं हे तुम्ही मी सगळे निमित्त मात्र. महाराज आयोजकांना ती बुद्धी देणं, कीर्तनकाराला इथे येण्याची बुद्धी देणं, ही बुद्धी देणारा कोण आहे? सद्गुरु दत्त महाराज. आणि म्हणून पहिल्या दिवशी सेवेला घेतलेला अभंग, अभंग म्हणण्यापेक्षा तो मनाच्या श्लोकांमधला एक श्लोक आहे. ज्यांनी मनाचे श्लोक वाचले असतील मनापासून त्यांना आठवेल. दास्य भक्तीची व्याख्या करताना किंवा दासाचं विश्लेषण करताना समर्थांनी 205 श्लोकांपैकी जवळपास 10 श्लोक खर्ची घातले फक्त दासाची व्याख्या सांगण्यासाठी. सदा देव काजी झिजे देह ज्याचा सदा राम नामी वदे नित्य वाचा. स्वधर्मीची चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तम. हे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा हे पालुपद घेऊन समर्थांनी 10-11 श्लोक लिहावेत. काढून बघा मनाचे श्लोक घरी गेल्यानंतर जमलं तर. आज नाही तर उद्या काढून बघा. कीर्तनाचं खरं फलित ते आहे किंवा कीर्तनाचं खरी इच्छा ती आहे की आम्ही जे जे ऐकतो आहोत ते किमान घरी जाऊन खरंच हा बुवा म्हणतोय जसं आहे का? नसेल तर त्याला दुसऱ्या दिवशी जाब विचारणं हे कुठून आणलं? उगा आपलं तो इथं बोलायला उभा आहे म्हणून तो काही बोलेल म्हणून आम्ही म्हणतो ना, श्रवणम कीर्तनम म्हटली. श्रवण ही भक्ती तुमची, मग आमची भक्ती कीर्तनम. श्रवण फार महत्वाचं आहे महाराज. सदा बोलण्यासारिखे चालत आहे अनेकी सदा एक देवासी पाहे. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. कुठल्या शब्दावरती असा जोर दिला म्हणजे अर्थ बदलतात.
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, आणि जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. नुसतं दास होणं महत्वाचं नाही, मी कुणाचा दास होतो यालाही महत्व आहे. नुसतं सर्वोत्तम नाही असून उपयोग. सर्वोत्तम दास कुणाचा? सर्वोत्तमाचा. धन्य दास कुणाचा? तर सर्वोत्तमाचा दास जगी धन्य आहे, असं समर्थांचं म्हणणं आहे. जसा बोलतो तसा चालतो, बरोबर ना? सदा बोलण्या सारिखे चालत आहे. याचा साधा सोपा अर्थ काय? तर जसा बोलतो तसा तो चालतो. आता जसा बोलतो तसा चालतो हे सांगायला समर्थांची गरज काय? बरोबर आहे का नाही? संध्याकाळी 6-7 नंतर पोटामध्ये गेल्यानंतर त्यांचे पक्षी हवेमध्ये उडायला लागतात, किंगफिशर. अशी लोक त्या मध्यगृहातून बाहेर पडल्यानंतर नीट बघितलं तर ते जसे बोलतात तसे चालत असतात ना. जरा बघायला सांगा हो, एक किणकिण किणकिण येते बघा शेवटी. कुठे गेले ते? साऊंडवाले कुठे गेले? शेवटी बोललो की बाहेर किणकिण राहते ती. ते आतमध्येच आहेत का बाहेर आहेत? अच्छा. ते जसे अडखळत अडखळत बोलतात तसे अडखळत अडखळत चालतात. मग जर हे आम्हाला दिसतंय की ते जसे अडखळत बोलतात तसे अडखळत चालतात, तर हे सांगायला समर्थांची गरज काय आपल्याला? इतकं जर सगळं सोपं असतं तर कशाला संतांची गरज पडली असती? सदा बोलण्यासारखे चालत आहे. शरीराच्या बोलण्या आणि चालण्याबद्दल हा विषय चाललेला नाही महाराज. हा व्यक्तिमत्वाचा विषय चाललाय. व्यक्तीबद्दलचा नाही, व्यक्तिमत्वाचा विषय चाललाय समर्थांचा. सदा बोलण्यासारखे, जसा बोलतो तसा चालतो म्हणून आपल्याकडे पूर्वापर असं म्हणतात ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. बोलण्यामध्ये एक, कृतीमध्ये तिसरंच, ओठामध्ये आणखीन तिसरंच, मनामध्ये त्याहून काहीतरी वेगळं. अशा माणसावर खात्री नाही ठेवता येत. स्वतःचं उदाहरण देता आलं पाहिजे. समर्थ ते देऊ शकत होते म्हणून समर्थ तुम्हा मला अधिकारानं सांगतात सदा बोलण्यासारखे चालत आहे. एकदा एकाने किर्लोस्कर पंप माहिती आपल्याला सगळ्यांना, इकडे तर नक्की माहिती असेल सगळ्यांना. किर्लोस्कर पंप कंपनीचे मालक शंतनुराव किर्लोस्कर त्यांची मुलाखत घेतली आणि शंतनुराव वयाच्या 75 नंतर सुद्धा 70-75 नंतर सुद्धा बरोबर सकाळी त्यांच्या ठरलेल्या वेळेला उठायचं, जॉगिंग वगैरे करून यायचं, आजच्या भाषेत सांगायचं तर व्यायाम वगैरे करायचा. ते झालं की स्नान करावं, देवीची आपली रोजची पूजा उपासना करावी, ब्रेकफास्ट करावा आणि कडक इस्त्रीचे कपडे घालून आपल्या ऑफिसला जायला निघावं. अगदी जिथल्या तिथे इस्त्रीवर घडीवर घडी असायची अगदी त्यांची. आणि ती जुन्या काळची पद्धत बघायची, बो लावायचे, बो माहिती आहे ना. त्यांना लोक विचारायचे की का हो तुम्ही असे बो का लावता सारखे? ते म्हणाले लहानपणी मला आईनं सांगितलंय बो लावल्याशिवाय जायचं नाही. काय सांगितलंय? बो आणि बोलावल्याशिवाय जायचं नाही. शब्दाचे जरा शब्दच्छल येते. ते म्हणाले माझ्या आईनं सांगितलंय बो लावल्याशिवाय जायचं नाही अजिबात. ते बो लावायचं आणि निघायचं. बरं निघाल्यानंतर काय करायचं? गाडीमध्ये बसायचं, ऑफिसमध्ये आपल्या यायचं पटापट पटापट. मग आता काय समोसे मागवा, चहा मागवा, संत्र्याचा ज्यूस मागवा. आल्याबरोबर लगेच फायलींवरती लक्ष. मग सेल्स डिपार्टमेंट बघू, परचेस डिपार्टमेंट बघू, रिपेअरिंग डिपार्टमेंट बघू, आणखी नवीन डिझायनिंग डिपार्टमेंट बघू. पटापट पटापट सगळ्या ठिकाणी जात असत. रोजची दिवसभराची धावपळ चालू. 70-75 सुद्धा
मुलाखतकारांनी प्रश्न असा केला की किर्लोस्कर, वयाच्या 70-75ला तुम्ही आलात, अवघे पाऊणशे वयमान झालं तुमचं, आता तरी रिटायरमेंट घ्या, VRS घ्या, कशासाठी करता एवढं, कशासाठी? शंतनूरावांनी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. ते म्हणाले ही किर्लोस्कर पंपची जाहिरात आहे. काय सांगितलं? ही किर्लोस्कर पंप कंपनीची जाहिरात आहे. म्हणजे किर्लोस्कर पंप 75व्या वर्षी सुद्धा रिटायर होत नाही, तो ठणठणीत चालतो. कोणासारखा? माझ्यासारखा. समर्थांना दुसऱ्याची उदाहरणं द्यायची गरज पडली नाही, ते स्वतः सांगू शकतात. सदा बोलण्यासारिखे चालत आहे. कुणाप्रमाणे? माझ्याप्रमाणे. अनेकी सदा एक देवासी पाहे. आपल्याकडे अनेक देव, अनेक देवता, अनेक सद्गुरू, 33 कोटी देवांची आपल्याकडे संकल्पना आहे. त्यामुळे अनेकांचा जरा हा प्रश्न राहतो मनामध्ये की मी नक्की उपासना कुणाची करावी, आणि एकाची उपासना करताना मी दुसऱ्याची उपासना जर कोणी करत असेल तर त्याच्याबरोबर असताना ती उपासना करावी का न करावी, त्याचा जय जयकार करावा का न करावा. उदाहरणार्थ समजा मी घरामध्ये बसलेला असताना माझा जप चालतो, श्रीराम जय राम जय जय राम, असा समजा माझा जप चालतो. जरा ते बाहेर ना काहीतरी किणकिण येते बघा, जोरात आवाज कंट्रोल करा जरा. हे इथलं काही बूमिंग कंट्रोल करू शकत नाही, त्याला इलाज नाही काही. माझा समजा जप चालतो श्रीराम जय राम जय जय राम, पण समजा मी भिक्षापात्र भोजन पात्र मंदिरामध्ये आलो आणि कीर्तनकार म्हणाले, म्हणा अवधूत चिंतन श्री गुरुदेव. उद्या समजा मी शंकराच्या मंदिरामध्ये गेलो आणि तिथे आरती झाल्यानंतर पटकन जय जयकार केला, नमः पार्वती पते. जेवण झालीत ना, गुरुवारचे उपास नाही ना कोणाचे? अहो मग जोरदार जरा आवाज येऊ द्या. पहिल्याच दिवशी तुमची अशी अनास्था असेल तर बुवानं 10 दिवस कसे काढावे तिथं? बुवाला काहीतरी वाटलं पाहिजे हो, लोक काहीतरी म्हणतात इथं, मी काय सांगू बाहेर जाऊन. उद्या समजा एखाद्या साऊथच्या मंदिरामध्ये आम्ही गेलो, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू इकडे गेलो, आणि तिथल्या मंदिरामध्ये आरती झाली आणि त्यांनी जोरदार जय जयकार केला, व्यंकटरमणा गोविंदा. आता मी गोविंदा म्हणायचं का नाही म्हणायचं? मी समजा शंकराचा भक्त आहे आणि समजा मी देवीच्या मंदिरामध्ये गेलो आणि जर तिथे म्हटलं जगदंबा माता की, आता माता की जय मी म्हणायचं का नाही? का मी भक्त कुणाचा? मी भक्त शंकराचा. मग मी जो भक्त शंकराचा आहे आणि मी समजा देवीचा जय जयकार केला तर शंकर माझ्यावर त्रिशूळ उपसतील काय? मी जर देवीचा भक्त आहे आणि मी दत्ता महाराजांच्या मंदिरामध्ये येऊन समजा म्हटलं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, तर देवी माझ्याशी घटस्फोट घेईल काय? लक्षात घ्या, मुळात देवांवरतून वाद हे तुमच्या माझ्यासारख्या मूर्ख माणसांमध्ये आहेत, देवतेमध्ये वाद नाहीत. कारण मुळात सगळ्यांचं असणारं तत्व एक आहे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. कारण त्या सगळ्यांचं तत्व परमेश नावाचं, परमात्मा नावाचं तत्व एकच आहे की नाही? हे तत्व ज्याला कळलं त्याला त्यातला भेद दिसतच नाही ना हो. म्हणून अनेकी सदा एक देवासी पाहे. एक फार सुंदर उदाहरण देतो म्हणजे कळेल. परीक्षा आली 10वीची पोराची आणि त्यानं सांगितलं, बाबा या 10वीच्या परीक्षेमध्ये मी पास झालो तर तुम्ही मला काय देणार? काय देणार? बाबा म्हणले तू म्हणशील ते देईन, पण टक्के मी सांगतो तेवढे आले पाहिजेत. हो म्हणाला. 10वीला आहेस ना? मग हां जवळ आहे आता. बाबा म्हणाले अमुक अमुक टक्के आले पाहिजेत. तू म्हणशील ते देणार.
पोरग्यानं अभ्यास केला. बरं अभ्यास बाबा तुम्ही माझा अभ्यास घ्या करून. चालेल. लगेच बाबांनी लुंगी लावली, हातात छडी घेतली, पुस्तक घेतलं, अभ्यास घ्यायला बसले. पुस्तक झालं ठेवून बाजूला. परीक्षा आली, परीक्षा देऊन झाली आणि यथावकाश परीक्षेचा निकाल लागला आणि त्या परीक्षेमध्ये महाराज ठरल्याप्रमाणे उत्तम टक्क्यांनी पास झाले, उत्तीर्ण झाले आणि फडकवतच घरी आला. हो हे घ्या. काय तुम्ही म्हणलात त्याच्यापेक्षा 1% अधिक आहे. हो आता बोलायला चान्स होत नाही. बाबा म्हणले हो बाबा खरंय. मग म्हणलं आता तुम्ही केलेलं प्रॉमिस म्हणाले पूर्ण करणार, काळजी करू नको. काय पाहिजे? तो म्हणाला काय पाहिजे म्हणजे काय, मी सांगितलं होतं तसं मी म्हणेन ते. हो पण काय म्हणेन ते म्हणजे? काही नाही, मी माझ्या मित्राला असं म्हटलं होतं की मला एवढे टक्के पडले तर मी तुम्हाला सगळ्यांना पार्टी देईन पावभाजीची. बाबा म्हणले असे किती जण यायचे? जास्त नाही म्हणाला, 35 जण यायचे. आय 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 याच्यासारखे सगळे वेताळी यायचे म्हणजे काय विचारता, दटिंगण. पण आता शब्द दिलाय ना, काय करावं त्याला, मान्य केला शब्द. मग आता पावभाजी आणायची म्हणून आईने लगेच यादी काढून दिली, ही घ्या यादी, निघा. बाबाने लगेच शर्ट पॅन्ट घातलं, मोटरसायकलला किक मारली, निघाले बाजारात. मग ते पाव, बटर, कांदा, टॉमॅटो, पावभाजीचा मसाला व तुम्हाला बरंच काय काय माहिती आहे. सांगायला आपलं काय जातंय, आपल्याकडे बनवून द्यायचे लोकांना. मग सगळं जे जे काय लागणार होतं, अमूल बटर वगैरे सगळं घेऊन आले. आईला हातात आणून दिलं. आता आई एकटी करणार का एवढ्या लोकांची पावभाजी? मग बाबांनी शर्ट पॅन्ट अडकवून ठेवली, पुन्हा लुंगी लावली. आईनं सांगितलं कापाकापी चिराचिरी करून द्या मला. सुरी घेतली हातामध्ये, हे घ्या. तोपर्यंत सगळे ते आग्या वेताळ आले 35 जण आणि हे आणखी 36. पावभाजी तयार झाली, पाव तयार झाले. बरं हे खाणारे पोरं बसल्यानंतर ऐकतात काय हो? वाढतं वय म्हटल्याबरोबर 5-5, 6-7, 8-8 पाव खाणारी पोरं. आणि जेवढ्या वेळा पाव लागेल तेवढा पाव आणून द्यायचा, कांदा आणून द्यायचा, लिंबू आणून द्यायचं, भाजी आणून द्यायची, ताटल्या घेऊन जायच्या. सगळं झालं, सगळ्यांचं खाणं झालं. हा भांड्यांचा ढीग पडला आणि कामवालीनं सांगितलं उद्या मी येत नाहीये. मग आता काय करावं? पुन्हा एकदा बाबा आई बरोबर भांडी घासायला बसले. आता जर विचारलं की याच्यातले नक्की श्रेष्ठ बाबा कुठले, याच्यातले नक्की श्रेष्ठ बाबा कुठले, म्हणजे पुस्तक आणि छडी घेऊन अभ्यास घेणारे बाबा श्रेष्ठ, का परीक्षेची फी भरणारे बाबा श्रेष्ठ, का परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर माझ्या मनासारखं करणारे बाबा श्रेष्ठ, का आई बरोबर सुरी घेऊन भाजी कापणारे बाबा श्रेष्ठ? नक्की कुठले बाबा श्रेष्ठ? माझ्यासारख्याला असं प्रश्न विचारला तर प्रश्न विचारण्याच्या श्रीमुखात आधी 2 भडकवीन मी. असं का म्हणता बुवा? लक्षात घ्या, त्या माणसाला सांगायला हवं, महामूर्ख माणसा तू काय बोलतोस नि काय विचारतोस, तुला कळतंय काय? ही जरी बाबांची रूप वेगळी असली तरी सुद्धा या सगळ्यामध्ये बाबा नावाचं तत्व एकच आहे ना. ते ज्या वेळेला अभ्यास घेतात तेव्हा ते कोण असतात? छडी पुस्तकधारी. कोण? बाबा. ते ज्या वेळेला फी साठी पैसे देतात तेव्हा ते कोण असतात? कुबेराचं रूप असतात. कोण? बाबा. ते जेव्हा आईला मदत करतात तेव्हा ते कोण असतात? सुरी चाकूधारी. कोण? विश्वाचा विश्राम रे. पद ऐकले नाही? स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे. स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे. विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे. आनंदाचे धाम, आनंदाचे धाम त्याचे, आनंदाचे धाम त्याचे, गावोबाचे नाम रे. विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे.
शब्द ऐका. मिथ्या ते अनेक रे, मला बाकीच्या कडवी घ्यायची नाही त्यातली, मला शेवटच्या चरणामध्ये पूर्वरंगाला घेतलेल्या श्लोकाचा अर्थ जोडायचा आहे. वा वा. मिथ्या ते अनेक रे, सत्य राम एक रे. मिथ्या ते अनेक रे. आता ह्या दोनच ओळी जर मी ऐकल्या, दोनच ओळी जर मी म्हटल्या, तर तसं बघायला गेलं तर मी मगाशी जे बोलत होतो त्याच्या विरुद्ध मी बोलतोय आता. कसं सांगतो. मिथ्या ते अनेक रे, सत्य राम एक रे. कृष्ण विष्णू जगन्नाथ, कृष्ण विष्णू जगन्नाथ. एक हा विवेक रे, विश्वाचा विश्राम रे. स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम त्याचे, आनंदाचे धाम त्याचे. गाभुवाचे नाम रे, विश्वाचा विश्राम रे. विश्वाचा विश्राम रे, विश्वाचा विश्राम रे. स्वामी माझा राम रे. जय जय रघुवीर. मिथ्या ते अनेक रे, सत्य राम एक रे. ही दोनच ओळी समजा मी म्हटल्या तर मगाशी जे मी काय बोलत होतो, अनेकी सदा एक देवासी पाहे, हे बरोबर विरुद्ध बोलतोय का नाही मी? पटतंय का डोक्यावरून जातंय? पुढची ओळ महत्वाची आहे. कृष्ण विष्णू जगन्नाथ एक हा विवेक रे. इथे तो मगाचा अर्थ पूर्ण होतोय. कृष्ण विष्णू जगन्नाथ दत्त शंकर अन्य एक्सेट्रा 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 सगळे कोण आहेत? एक हा विवेक रे. म्हणून समर्थांचं सांगणं आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. निज रे म ब ग म रे रे म प नी नी सा नी सा नी र प म ब ग म रे नी सा रे सा नि सा रे म सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. म्हणजे अनेकांच्या मनामध्ये, बॅकग्राऊंड जरा चालू ठेवा थोडं. वा. अनेकांच्या मनामध्ये हा संभ्रम असू शकतो, नरावर चालेल, नरावर, की मी सगुणाची भक्ती करावी का मी निर्गुणाची भक्ती करावी, कुणाची भक्ती नक्की करावी मी. कसं आहे, औषध जरी सारखं असेल, डोलो 650 कोरोना मधली फार प्रसिद्ध गोळी, डोलो 650, बरोबर ना? हो, त्याच्या एवढ्या गोळ्या कोणी खाल्ल्या नसेल, डोलो 650 एवढ्या. डोलो 650 माझ्या एखाद्या आजारावर काम करते हे किती खरं असेल, तरी ती मला चालली म्हणून जोशी काकांना ती चालेलच ह्याची खात्री देता येत नाही. पर दोन्ही जोशी असतील तरी एका दोषांना चालेल ती दुसऱ्या दोषांना चालेलच ह्याची खात्री नाही. का? प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे आणि या प्रकृतीनुसार आम्हाला जर औषधं घ्यावी लागत असतील, बरोबर, मग त्याप्रमाणे भगवंताची भक्ती करताना, उपासना करताना
ती उपासना मी कुठल्या मार्गानं करावी, सगुणाची करावी का निर्गुणाची करावी हे आपल्याला कळत नसेल तर फार नसलेली बुद्धी चालवू नये असं संत सांगतात. मग काय करावं? ज्यांनी आपल्याला मार्ग दिला आहे त्याचा हात घट्ट धरावा म्हणजे आपल्याला मार्ग मिळतो. समर्थानी मार्ग दिला सगुणाचे आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे. आमच्या संतांनी मार्ग दिले ना हो. तुम्हाला सगुण भक्ती का निर्गुण भक्ती प्रश्न पडलाय का? काळजी करू नका, आम्ही सांगतो ना. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, तब झालो प्रसंगी, तब झालो प्रसंगी गुणातीत, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. मज रूप नाही नाव सांगू काही, मज रूप नाही नाव सांगू काही, त्याला बाई काही, त्याला बाई काही बोलू नये, निर्गुणाचे भेटी आल सगुणा संगे. म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी, म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी, म्हणे गोरा कुंभार, म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी, सुखासुखी मिठी, सुखासुखी मिठी पडली कैसी, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, तव झालो प्रसंगी, तव झालो प्रसंगी गुणातीत, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, निर्गुणाचे भेटी, निर्गुणाचे भेटी, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. पंढरीनाथ भगवान की. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, तव झालो प्रसंगी गुणातीत. स्वतः गोरा कुंभार आपला अनुभव सांगतात की आम्ही सुद्धा निर्गुणाच्या भेटीला गेलो पण ते सगुणाचा हात धरूनच गेलो. सगुणाचे आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे. आता दोनच गोष्टी सांगतो म्हणजे पुरेशा आहेत सगुण आणि निर्गुण भक्तीबद्दल. पहिला मुद्दा असा आहे की चिंतनाला बसल्यानंतर सगुण भक्ती म्हणजे काय, निर्गुण भक्ती म्हणजे काय, काय सुचवलं महाराजांनी. तर सगुण भक्ती म्हणजे झाडावरती मस्त आंब्याचं फळ लागलंय. आम्ही जरा आंब्याच्या भागातली माणसं असल्यामुळे आंब्याचं उदाहरण देतो बरं. छानपैकी आंब्याचं फळ लागलंय, मस्त झाडावर पिकलंय फळ आणि इच्छा झालंय की फळ ते काढून खावं. अशा वेळेला इच्छा झाल्याबरोबर सगुण भक्ती म्हणजे हळूहळू झाडावर पाय टेकत 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 वर गेलो आणि जिथे ती फांदी आहे त्या फांदीपर्यंत अलगद जाऊन ते फळ काढून घेतलं, ह्याला म्हणायचं सगुण भक्ती. आणि निर्गुण भक्ती म्हणजे त्या फळाचा अंदाज घ्यायचा, खालूनच मागे चालत जायचं आणि धावत 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 यायचं आणि एकच कचकन जेवढी मारायची ती थेट फळाला जाऊन भिडायचं, ह्याला म्हणायचं निर्गुण भक्ती.
याच्यामध्ये रिस्क एवढीच आहे, जर उडी चुकली तर आंब्याचं फळ हाताशी येणार नाही, पण हात गळ्यात येण्याचं जे फळ येईल ते पुढे महिना 2 महिने भोगावं लागेल. मग आंबाही विसरायला लागेल आणि फणसही विसरायला लागेल. हे नको असेल तर मग सोपा पर्याय सगुणाचे आणि आधारे निर्गुण पावीचे. माऊली ह्याच्यापेक्षा सोपं सांगतात. एकदा एक वेळा कीर्तनकार काहीतरी कठीण बोलतील का, मी कीर्तनकार हल्ली मोठे कॉलर ताट करून सांगतात तो कीर्तनामध्ये आमच्यासारखे, की म्हणाले जगामधलं जे सगळ्यात कठीणात कठीण आहे ते सोप्यात सोपं करून सांगणारे कोण, तर म्हणाले संत. आणि सोप्यात सोपं आहे ते कठीणात कठीण करून सांगणारे ते म्हणाले आमच्यासारखे कीर्तनकार. अलीकडे दुर्दैवानी हे कॉलर ताट करून सांगतात. मला काय कोणावरती असोडी प्रहार घ्यायचा नाहीये महाराज, फक्त एकच गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे की द्वापारामध्ये सांगितलेली गीता लोकांना कलियुगामध्ये कळायला कठीण पडायला लागली, संस्कृतातली गीता, म्हणून माऊलींचा अवतार व्हावा आणि ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन व्हावं. आणि 12व्या शतकामध्ये असलेल्या माऊलींची भाषा आणि 16व्या शतकामधल्या तुकोबांची भाषेमध्ये किती फरक झाला तो पहा. त्या काळातल्या लोकांना जी भाषा कळेल, समजेल, पटेल आणि आपलीशी वाटेल, म्हणून आज जर नीट पाहिलं तर 16वं शतक आणि 18वं शतक मध्ये 200-250 वर्ष गेली आहेत, पण एकाच देवाचे 2 भक्त आहेत. एक आहेत समर्थ रामदास स्वामी महाराज आणि दुसरे आहेत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. पण आज अनेक ठिकाणी लोक दासबोध वाचत नाहीत, पण महाराजांची प्रवचनं मात्र रोज वाचतात. चुक बरोबर का वाचतात? याचा अर्थ समर्थांचा दासबोध टाकाऊ आहे का? वास्तविक नीट जर बघितलं तर दासबोधामधलंच सगळं वर्णन सोप्या भाषेमध्ये महाराजांच्या प्रवचनामध्ये आहे, काही वेगळं नाहीये. भाषा फक्त बदलली आहे, पण त्या काळामधल्या लोकांना सहज आपलीशी वाटेल अशी भाषा कुठली? तर क्लिष्टता न असणारी भाषा ही लोकांना आपलीशी वाटते. हे गोंदवलेकर महाराजांनी त्या काळामध्ये ओळखलं, म्हणून महाराजांचं कुठलंही वाङ्मय काढून बघा तुम्ही, कुठलंही त्यांचे श्लोक काढून बघा, कुठलंही त्यांचं पद काढून बघा, अभंग काढून बघा, एकाही अभंगामध्ये त्यांच्या वाक्यामध्ये तुम्हाला क्लिष्टता दिसणार नाही. एका स्त्रीनं त्यांना प्रश्न विचारला होता, महाराज तुम्ही म्हणतासारखं की नामाचं अनुसंधान ठेवलं पाहिजे, अनुसंधान ठेवलं पाहिजे. अहो म्हणाले अनुसंधान म्हणजे काय ते सांगा ना आम्हाला, तेच कळत नाहीये. महाराजांनी त्या स्त्रीला फार सुंदर सांगितलं, माय पतिव्रता स्त्रीला आपल्या पदराचं आपल्या शरीराशी असणारं अनुसंधान म्हणजेच नामाचं अनुसंधान. महाराजांचे शब्द आहेत, महावाक्य ती हो. त्या पतिव्रता स्त्रीला सांगायला लागत नाही बाई ग पदर नीट कर म्हणून. महाराज तेच सांगतात पतिव्रता स्त्रीला. महाराजांचे असे अनेक किस्से सांगता येतील की सहज एखाद्या गोष्टीमध्ये महाराज बोलून जावेत आणि विचार करायला लावावेत, असे महाराजांचे शब्द आहेत. महाराजांच्या हृदय आठवणी म्हणजे गोंदवलेकर महाराजांच्या हृदय आठवणी असं एक छोटं पुस्तक माझ्या वाचनामध्ये आलं, फार सुंदर पुस्तक आहे. त्यातली एक आठवण अशी सुंदर सांगतात की एक स्त्री महाराजांकडे आली आणि म्हणाली, महाराज तुम्ही मला सांगितलं तसं मी श्रीराम जय राम जय जय राम नामस्मरण करते, मला फार आनंद होतो त्यानं. पण म्हणाली काय होतं, 4 दिवस मला महिन्यातून नामस्मरण करता येत नाही, याचं मला दुःख होतं, अपार दुःख होतं याचं. महाराजांनी विचारलं, माय तू 4 दिवस का नामस्मरण करत नाही? ती म्हणाली, विटाळशी असते मी, 4 दिवसाच्या अडचणीच्या काळात कसं नामस्मरण करू? त्यावर महाराजांनी तिला उलटा प्रश्न केला होता, माय या 4 दिवसामध्ये श्वास घेणं आणि सोडणं सोडलं होतंस का? नाही ना. या 4 दिवसामध्ये खाणं पिणं सोडलं होतं का? या 4 दिवसामध्ये झोप घेणं सोडलं होतं का? या 4 दिवसामध्ये बाकी शरीराच्या सगळ्या हालचाली अंतरंगातल्या आणि बाह्यांगातला सोडल्या होत्या का? मग महाराजांचे शब्द आहेत की हे जर आपण सोडलं नव्हतं तर मग नामस्मरण सोडायची गरज काय होती? तिनं प्रश्न एवढाच केलाय की
मी अडचणीची असताना नाम घेतलं तर नामाला बाध येणार नाही ना. तिची भावना किती गोड आहे बघा त्या माऊलीची. महाराजांनी तिला सांगितलंय की नाम ही एकमेव गोष्ट अशी आहे की जिला कशाचाही बाध येत. म्हणून आपले पूर्वापार कीर्तनामध्ये म्हणतात ना, येता जाता उठत बसता कार्य करिता सदा देता घेता घरी दारी शय्येवरी. काही जण मुद्दाम शब्द बदलतात, पण तो बदलण्यामध्ये सगळ्या त्यातलं हवाच काढून घेतात. हाच तर शब्द महत्वाचा आहे. रती सुखाचे अवसरी, विषयांचे उपभोग घेत असताना सुद्धा मुखात नामस्मरण असेल तरी त्या नामस्मरणाला बाध नाही. कबीर महाराज ज्या वेळेला शौचाला बसायचे, म्हणजे संडासला बसायचे, तिथं असताना श्रीराम जय जय राम, आणि आतून साफ करून आल्यानंतर जे पाणी उरायचं ते बाहेरच्या पिंपळाला घालायचं पाणी. यानं परिणाम काय झाला, अनेक वर्ष ते पाणी पिंपळाला घालून घालून पिंपळ्यावरचा ब्रह्मराक्षस मुक्त झाला. नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरूंचा नामा परते न सत्य माना. आपला मुद्दा चालला होता, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. कीर्तनकार बुवा किती भरकटला तरी पुन्हा हरदासाची कथा पुन्हा मूळ पदावर आली तर उपयोग नाही. तर लोक म्हणतात बुवा बहुधा भरकटला नाही. माऊलींचा विचार मी सांगत होतो. माऊलीने सांगितलं, मी सोपं सांगू का तुम्हाला? काय सगुण भक्ती म्हणजे काय, निर्गुण भक्ती म्हणजे काय, सोपं सांगतो म्हणाले. सगुण भक्ती म्हणजे, नीट आहे का बरं, सगुण भक्ती म्हणजे घट्ट साजूक तूप, आणि निर्गुण भक्ती म्हणजे पातळ साजूक तूप. आता तुमचा निर्णय आहे, घट्ट साजूक तूप चावून खायचं का पातळ साजूक तूप वाटीभर प्यायचं. इथे बसलेल्यांपैकी मला कोणी खरंच असं सांगू शकेल का की मी एवढं भांडभर नुसतं पातळ साजूक तूप गटागटा पिऊन दाखवतो म्हणून? नाही जात, नाही जात. स्वानुभव सांगतो, नाही जात. ते उचकून वर येतं. लग्नामध्ये सासूबाई आपोषणं देतात तुपाची, बरोबर ना गुरुजी? सासूबाई आपोषणं देतात साजूक तुपाची, पातळ. तेवढंही जात नाही नरड्याखाली, तेवढंही नरड्याखाली जात नाही. कारण साजूक तूप पातळ झाल्यानंतर ते खाली उतरत नाही, पण ते घट्ट असताना चावून चावून खाता येतं की नाही, खायला चांगलं वाटतं. वरची अशी मस्त करवड आलेली असेल तर ती खायला अधिक छान वाटते. सुटलं ना तोंडाला पाणी. हेच तर कीर्तनाचं फलित आहे. मग साजूक तूप घट्ट असेल तर ते पोटात गेल्यानंतर काय होणार आहे? पातळच होणार ना, का पोटात ते तसंच घट्ट राहणार आहे? म्हणजे मी सगुण रूपामधलं पोटामध्ये टाकलं, पण पोटात जाऊन ते काय झालं? सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. भातावरती टाकल्यानंतर गरम भातावरती वितळतच ना, पण भातामध्ये मिसळून ते खाता येतं. नुसतं खा म्हटलं तर जात नाही. एवढं कशाला? सोपं सांगतो. घट्ट साजूक तूप आपण कशा बरोबरही खाऊ शकतो की नाही, बरोबर ना? मग तुम्ही पोळी बरोबर खा, भाकरी बरोबर खा, थालीपीठा बरोबर खा, नाही तर धपाट्या बरोबर खा. धपाटे हा खायचा पदार्थ आहे हे मला फार उशिराने कळलं. हो, मराठवाड्यामधला खरा तो प्रसिद्ध पदार्थ आहे धपाटे. इकडे पण आता मिळतो अनेक ठिकाणी. मराठवाड्यामध्ये मी पहिल्यांदा कीर्तनाला गेलो, बॅग घेऊन दारामध्ये उभा, त्या नवऱ्यानं सांगितलं बायकोला, ऐकलंस का ग, कीर्तनकार महाराज आलेत. ती स्वयंपाकघरातून दणकन म्हणाली, अरे वा, धपाटे घाला त्यांना. मी बॅग घेऊन पळायच्या मार्गावर होतो. महाराज काय सांगू जोशी तुम्हाला, वाली नाही हो आम्हाला कोण. बरं, नवरा तर माझ्या बाजून उभा राहील, तोही तिच्या बाजूनच. तो तिथूनच ओरडतो, धपाटे नुसते नको म्हणला, बुवाला ठेचा. म्हणजे त्या धपाट्याबरोबर काहीतरी ठेचा खायचा असतो वगैरे अशी पद्धत आहे. ते आपलं मला माहिती नव्हतं म्हणून तो मी अनभिज्ञ होतो सगळ्यापासून.
निर्गुण एक गोविंद रे, सगुण निर्गुण. माऊलींचा अभंग. सगुण निर्गुण एक गोविंद रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ दृश्य म्हणो की अदृश्य रे, तुझ दृश्य म्हणो की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एक गोविंद रे, दृश्य अदृश्य एक गोविंद रे, गोविंद रे गोविंद रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. ये बाबा. तुझ स्थूल म्हणो की सूक्ष्म रे, तुझ स्थूल म्हणो की सूक्ष्म रे, स्थूल सूक्ष्म एक गोविंद रे, गोविंद रे एक गोविंद रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण आणि निर्गुणाचा वाद बाजूला करण्यासाठी हा माऊलींचा अभंग आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, वादच नको ना, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. सगुणी भजेलेश नाही भ्रमाचा. आणि आता समर्थ सांगतात जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. हे जे शेवटचं पालुपत आहे ना, हे वरच्या 3 ओळी जो स्वतःमध्ये बाणवून घेतो त्याच्यासाठी समर्थ म्हणतात जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. इथून पुढे आपल्याला दासाबद्दल बरंच ऐकायचं आहे, बरंच विवेचन श्रवण करायचं आहे, बरंच चिंतन या ठिकाणी करायचं आहे. तूर्त आज पहिल्या दिवशी बुवाशी श्रोत्यांची आणि श्रोत्यांशी बुवाची ओळख होण्यासाठीचा पहिला ट्रायल बॉल. कारण 10 दिवस ह्या लोकांबरोबर राहायचं आहे. त्यातले शेवटचे 2 दिवस काही प्रश्न नाही हो, शेवटचे 2 दिवस काही म्हणजे आनंदच. कधी एकदा देवाला पाळण्यामध्ये घालतायत आणि कधी एकदा सोंठवडा घेऊन आम्ही आपल्या इथून चालते होतोय. अशा साधारणतः थाटामध्ये शेवटचून दुसरा दिवस जातो. ललिताच्या कीर्तनाला सकाळी किती असतील इथं मला काही कल्पना नाही. आता इथे आल्यानंतर कळेल. कारण आमच्याकडे साधारणतः कोकणामध्ये ललिताला म्हणजे सकाळी 5 असतो. 5 तबला पेटी बुवा, आयोजक म्हणजे मानकरी आणि गुरुजी, बस झालं ना. साऊंडवाला एखादा माणूस, 6वा माणूस, ह्याच्यामध्येच ललित करायचं असतं. निम्मे सगळे झोपेत असतात. उठाय ना, हो उठो असे साधारणतः ललित सकाळी चालतात. रात्रभराचं जागरण असतं, त्यामुळे बुवा काय सांगतो ह्याच्याकडे कुणाचंही काही लक्ष नसतं. पण बुवा आला तर तिथं वेळ मारून न्यायची असते, काय करावं. मग अशा वेळेला साधारणतः आम्हाला त्या आकाशवाणीवर जसं कीर्तन करतात तसं करावं लागतं. आकाशवाणीवर कसं समोर आपल्याला कोणी ऐकायला नसतं अजिबात, पण तरी असा आपल्याला भाव निर्माण करायला लागतो की समोर आपल्यासमोर हजारांनी लोक ऐकायला बसलेत. हो, म्हणून सुरुवातच सज्जन हो. कोण सज्जन? आम्ही तिघेच सज्जन. आहे कोण सज्जन? 34 आकाशवाणीवरती रेकॉर्डिंग करताना सज्जन हो कुणाला म्हणायचं? आम्ही तिघेच सज्जन. आहे कोण चौथा सज्जन? चौथा रेकॉर्डिंग वाला पण सज्जन नसतो, तोही बाजूला गेलेला असतो निघून रेकॉर्डिंग लावून. आहे कोण तिथं? त्यावेळी सगळ्या आनंदच महाराज. उत्तरंगाकडे जाताना समर्थांच्या श्लोकाचा एकदा आठव करायचा. समर्थांचा श्लोक घेण्याचं एकमेव कारण आहे की समर्थांच्या मनाच्या श्लोकांमध्ये जी फलश्रुती आली आहे अशी फलश्रुती फार कुठे बघायला मिळत नाही. बरं, बाकी सगळ्या फलश्रुती ह्या लौकिक अर्थाकडे नेणाऱ्या फलश्रुती आहेत. बघा, विद्यार्थी असी मिळे विद्या,
धनार्थी मिळे धन, पुत्रार्थी मिळे पुत्र, आणि मोक्षार्थी मिळे गती. म्हणजे मोक्षार्थी मिळे गती हा पार्ट चौथा आहे. शेवटी पहिलं काय आहे? यशोदेही द्विषोदेही पुत्रांदेही सर्व कामांश देही मे. इथूनच पहिली सुरुवात आहे ना. समर्थाने 205 श्लोकांपैकी 204 श्लोकांमध्ये उपदेश आणि 205व्या श्लोकांमध्ये हा उपदेश जर तुम्ही अंगामध्ये बाणवलात तर काय मिळेल याची फलश्रुती दिली. अनेकांना हे माहिती नाही की 205वा श्लोक ही फलश्रुती आहे मनाच्या श्लोकांची. मनाची शते ऐकता दोष जाती, मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. जय जय रघुवीर. शब्द किती गोड आहेत बघा. मनाची शते ऐकता दोष जाती, पहिली फलश्रुती ऐकता दोष जाती. दुसरी फलश्रुती मती मंदते साधना योग्य होती. आता तुम्ही विचार कराल मतिमंद म्हणजे बुवा नक्की कोण? बुवा सकट सगळे मतिमंदच. बुवा तुम्हाला मतिमंद म्हणत, पहिला मतिमंद मी आहे का? समर्थांच्या दृष्टिकोनातून तुम्ही आम्ही सगळे मतिमंदच आहोत का? तर काय झालंय आमचं, आम्ही ऐकतो सगळं हो, पण नळी फुंकिली सोनारे. दोन भोकांचा वापर काय करायचा, इकडून तिकडून गेले वारे. म्हणून समर्थांच्या दृष्टीनं तुम्ही आम्ही सगळे मतिमंदच. सगळं कळतंय पण वळत नाही म्हणून मतिमंद. मग समर्थ सांगतात असे मतिमंद सुद्धा मतिमंदते साधना योग्य होती. केवढी मोठी फलश्रुती. यामध्ये कुठेही लौकिकाचा विचार नाही, सांसारिक प्रापंचिक दृष्टीनं काहीही फलश्रुती यात नाही. आणि तिसरी तर समर्थ बहार करतात, हे सगळं साधना योग्य झाल्यानंतर काय मिळणार आहे? चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. हे फार महत्वाचं आहे. समर्थे समर्थ करावे तरीच समर्थ म्हणवावे. हे होण्यासाठी काय आवश्यक? चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. पण समर्थांनी मेख अशी मारून ठेवली महाराज, म्हणे दास अंडरलाईन विश्वासता मुक्ती भोगी. जय जय रघुवीर. लोक जरा झोपलेली वाटतात तरी बरं इथे सगळ्यांना टेकायला नाही, नाही तर काय विचारतात, तन डोले मेरा मन डोले. काय सांगू आपल्याला महाराज. म्हणून मी कायम सांगतो कीर्तनाची योग्य वेळ 9 पूर्वी कीर्तन संपवावं यासारखा आनंद नाही दुसरा. कितीही मोठा बुवा चारुदत्त आपळे जरी आले तरी उपयोग शून्य. चारुदत्त आपळे आले तर फार खरे बुवाच्या ऐवजी तासभर लोक अधिक जागतील. पण एकदा पोटामध्ये इंधन पडलं आता निश्चितीने पावलो विसावा ह्याच्यासाठी लगे धावत असतात. कुंटली या धावा तृष्णेच्या मरो तिकडं सगळं. समर्थांच्या काळातली कीर्तनाची योग्य वेळ रात्री 8 ते रात्री 10 वाजता शेजारती झाली की रामही झोपले आणि रामदासही झोपले. पोटामध्ये इंधन पडलं की कितीही तुमचं गाणं चांगलं असेल आणि किती कीर्तन चांगलं असेल तरी ते पचनच होत नाही, कारण पोटामध्ये गेलंच इतकं असतं, वरून काय ढकलणार आणखी आतमध्ये असं. त्यामुळे रात्री 9-9:30 नंतर कीर्तन म्हणजे बुवाची कसोटीच असते हो. हे काहीतरी परवडलं. तुम्हाला माहिती असेल कोकणामधली कीर्तनं, कोकणामधली आमच्या कीर्तनं कुलकर्णी काय सांगू तुम्हाला, आता बंद झाली. पहिल्यांदा रात्री 1:30 वाजता कीर्तन उभं राहायचं. हाय 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 म्हणजे बुवाचे हाल कुत्रा खायचा नाही हो.
खरं सांगतो महाराज, मी केलेली आहेत, माझ्या सासूरवाडीमध्ये केलेली आहेत. काय रे आलं ते? वा वा वा, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. घ्या, त्यांच्याकडेच गेलं. चला खेळत बसा आता. चला सगळ्यांनी एकेकाने उठावर, म्हणजे ते बुवाताई जेवढी ताकद नाही तेवढी त्यांच्यात ताकद आहे बघा, एवढंच आहे. हो, पण सगळ्यांना कामाला लावतंय बघा ते. आलं 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 करून सगळे उठायला लागले. हे रे ना दे रे 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 रे. बरं, लोकांचं असं आहे की 9:30 नंतर समजा मालिका बघायच्या म्हटलं तर त्याला झोप येत नाही लोकांना अजिबात. रात्रीच खेळ चाले पार्ट 2, नाही तर काय कुठल्या मालिका, लक्ष्मीच्या पावलांनी. बुवा तुम्हाला बरंच माहितीये, अरे बुवा झाला म्हणून त्याला काय प्रपंच सुटलेलं नाही, त्यालाही घरदार आहे, त्याला घरी जाऊन हेच भोगायचं आहे ना. म्हणून मी आपल्या जेवढा कीर्तनासाठी घराच्या बाहेर असतो तेवढा मी जास्त सुखी असतो महाराज. डोसक्याला ताप नाही, एकदा वर खोलीत जाऊन बसलं की टीव्ही नको नाही, काही नको, आपलं चाललंय कानात बरी काहीतरी ऐकणं, ते चांगलं आहे. त्याच्याबद्दल हे बोलणार आहे पण आज नाही बोलत, सगळं आज बोललं की उद्या काय बोलायचं असं आहे. म्हणजे बुवा काहीतरी उद्या बोलणार आहे तसं 4 लोक सांगतील, आणि किमान महाराजांच्या मंदिरामध्ये कीर्तन सेवेची, कीर्तन श्रवण सेवेसाठी येतील. पूर्वपद्यामध्ये श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, आणि ते आपल्या आयुष्यामध्ये कसं जगून दाखवतात. उत्तरंगातले समर्थांच्या चरित्रामधला प्रसंग फार वेळ आपल्याला जागवणार नाही, काळजी करू नका. सुदैवाने थंडी नाही म्हणून बरं. थंडी असती म्हणजे मग काय आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास म्हणतात तशी अवस्था, आधीच पोटात गेलेलं, त्यात बाहेरून थंडी, मग काय आनंदच. पण अनेक ठिकाणी असं होतं, कीर्तनकार आणि वादक ते आपले वाजवीत असतात म्हणून त्यांना गरम होतं, ते म्हणतात फॅन लावा फॅन लावा, लोक म्हणतात फॅन बंद करा, ह्याच्यातच निम्मा वेळ. सदा बोलण्या सारखे चालता हे अनेकी, सदा एक देवाचे पाय, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, सदा बोलण्या सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, दास सर्वोत्तमाचा, दास सर्वोत्तमाचा. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान. मध्यंतरामध्ये कीर्तनाच्या, नारदी कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे थोडासा नामजप, जय जयकार, आणि हे करताना आपली झोप जरा उडावी यासाठी आपल्या 2 हातांनी जोरदार टाळी वाजवायची, म्हणजे झोप उडायला मदत होते. आणि पुन्हा एकदा कथेकडे लक्ष येतं, झेपावे उत्तरेकडे जाण्यासाठी. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाल कृष्ण भगवान की जय राजाधिराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। फाल्गुन वद्य अष्टमीचा दिवस आहे आणि या दिवशी स्वतःच्या प्राणांची शपथ घालून नारायणाला लग्नासाठी तयार केलाय। कोण नारायण? नारायण म्हणजे नारायण सूर्याजी पंत ठोसर पूर्वाश्रमीचे, मग ज्यांना आम्ही समर्थ रामदास स्वामी महाराज म्हणून ओळखतो ते समर्थ। मुहूर्त नाहीये, काढीव मुहूर्त काढला फाल्गुनामधला आणि गोरज मुहूर्तावरती लग्नासाठी उभं केलं। बरं, पूर्वीचा काळ असल्यामुळे 16व्या शतकातला सगळा हा प्रसंग, आत्तासारखी काही इलेक्ट्रिसिटी तेव्हा नव्हती, ठाणवया लावली असायच्या कोपऱ्यामध्ये, मधोमध समर्थ उभे आहेत म्हणजे नारायण उभे आहेत आणि हातामध्ये पुष्पमाला घेतलेली आहे लग्न लागणार म्हणून। आणि आईनं अशी इच्छा प्रगट केली होती की मला तुझं लग्न लागताना बघायचंय, तू बोहल्यावर उभं राहिलेला मला बघायचंय, बरं तुझ्या हातामध्ये पुष्पमाला आहे असं मला बघायचंय। आणि समर्थाने एवढं फक्त लक्षात ठेवलं होतं आणि तिथूनच विचारलं, आई बघतेस ना मी बोहल्यावर उभा राहिलो आहे, माझ्या हातामध्ये पुष्पमाला आहेत, माझ्या कपाळाला मुंडावळ्या बांधलेल्या आहेत, माझ्यामध्ये अंतरपाठ आहे, बघतेस ना? बघते रे बघते। समर्थ म्हणाले माझं काम झालं, आपलं काय ठरलं होतं, मला फक्त हे बघायचं होतं, आपलं काम झालं। आणि मग पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती की आजही आहे, फक्त पूर्वीच्या काळी ती प्रॅक्टिकली तशी घडायची की पहिल्या 1-2 मंगलाष्टका झाल्या की मुलीचे मामा मुलीला घेऊन या असं व्हायचं, बरोबर ना? त्यावेळेला मुलीचा मामा मुलीला खांद्यावर बसून आणत असे, पूर्वीच्या काळचं सांगतो बरं, आत्ता नव्हे। पूर्वीच्या काळी हे शक्य होतं हो, कारण मामाचं वय साधारणतः असायचं किती, 18 वर्ष वगैरे, 20 वर्ष वगैरे, आणि त्या मुलीचं वय असायचं 9 वर्ष 10 वर्ष, तेव्हा ते शक्य होतं। आता लग्नाच्या वेळेला मुलीचं वयच म्हणजे 31 वर्ष, वजन 86 किलो। आता जर समजा म्हटलं मुलीचे मामा मुलीला घेऊन या, मामाचं वय साधारणतः 72, हो, आता जर मामानं मुलीला खांद्यावर घ्यायचं म्हटलं तर मामाला आधी मांडवा 4 खांद्यावर घ्यायला लागेल। प्रॅक्टिकली आता हे शक्य नाही, पूर्वीच्या काळी शक्य होतं। मुलीचे मामा मुलीला घेऊन या, मुलीला आणलं, मंगलाष्टका सुरू झाल्या। मंगलाष्टका म्हणजे काय? त्या नवरा नवरीच्या मनामध्ये म्हणजे वधूवराच्या मनामध्ये मंगल असे विचार यावेत म्हणून म्हटली जाणारी अष्टक, त्याला म्हणायचं मंगलाष्टक। आता फार लक्षात येणार नाही, पण जुन्या लोकांना माहिती आहे ती शार्दूल विक्रीडित वृत्तामध्ये असायची। खरी मंगलाष्टका ही शार्दूल विक्रीडित वृत्तामध्ये असायची, त्याला वृत्त असायची पहिल्यांदा।
आता वृत्त वगैरे गेली सगळी डबऱ्यात. आता माझ्या भाच्याचं लग्न, माझ्या काकाचं लग्न, माझ्या भाचीचं लग्न, काय वाटेल ते हे मोठी करून आणतात तो. मुहूर्त तिकडे गेला टळला तरी चालेल, पण माझी मंगलाष्टका पहिली झाली पाहिजे. त्या माईकवर भांडतात राव येऊन. पण मंगलाष्टका म्हणताना काय म्हणावी. एक बिचारी आली म्हणायला आणि मंगलाष्टका जोर जोरात म्हणायला लागली. म्हातारी मोठ्यांदा म्हणली, असेच दचकले सगळे. म्हातारी बुडली तळ्यात बुडली, प्रत्यक्ष म्या पाहिली. याला म्हणतात मंगलाष्टका. सगळे सावधान झाले पाहिजेत. म्हातारी बुडली तळ्यात बुडली, प्रत्यक्ष म्या पाहिली. आणि पुढं पुढं काय. दादाने वर काढून नदी तिरी, नेवोनिया जाळली. ही मंगलाष्टक आहे. यात नक्की काय मंगल आहे. एका वृत्ता व्यतिरिक्त काही यात मंगल नाही. हे होते तेव्हा काय याच्यात मंगल आहे. मंगलाष्टका कशा असतात महाराज. गंगा सिंधू सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा. याला म्हणतात मंगलाष्टका. अलीकडे याच्यावर म्हणे जास्त पैसे मिळतात. मला परवा ऑफर आली होती गुरुजी, काय सांगू तुम्हाला, म्हणे तुम्ही आता संगीत मंगलाष्टका सुरू करा, म्हणजे तुमचा मे महिना खाली असेल तर सगळा भरून जाईल. काय सांगू आपल्याला महाराज, भयंकर अवस्था मुंबई पुण्यातली आता. आणि मंगलाष्टका अशा सुरू झाल्या हो. आता सावधान आता सावध सावधान समय, साधा समीप येसे, वाग्वादान करा पलार्ध घटिका, संपूर्ण आली असे भावे सद्गुरुचे पदा मुजदरा, चित्ती स्मरा आदरे, दो पक्षी कुलदैवता वधुवरा, कुर्या सदा मंगलम सुमुहूर्त सावधान, झटपट झट आता अंतपट दूर सारा, अधीर बहुत झाले पंख येतील दारा, जवळ जवळ येता मिलनाचा मुहूर्त, उभय तरुण जीवा वाटती शब्द व्यर्थ, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान. प्रत्येक मंगलाष्टका झाल्यानंतर सगळेजण मोठ्या स्वरामध्ये ओरडतात, शुभमंगल सावधान. हातामध्ये पुष्पमाला घेतलेल्या समर्थानी म्हणजे नारायणांनी विचार करावा, अरे चा शुभ आहे, मंगलही आहे, मग सावधान कशासाठी. सावधान कशासाठी. आणि समर्थांच्या दिव्य प्रतिभेनं त्याचा अर्थ लावला. आत्ता सावधान झालाच तर पुढे शुभ आणि मंगल आहे. नाही तर काय आहे ते आपण भोगतोच होत ना सगळे. जे सावधान झाले नाहीत ते तुम्ही आम्ही भोगतोच होत ना काय चाललंय ते आयुष्य. द्विज सावधान ऐसे, द्विज सावधान ऐसे, सर्वत्र विवाह मंगली म्हणती. द्विज सावधान ऐसे, सर्वत्र विवाह मंगली म्हणती. ते एके रामदासे, ते एके रामदासे, आयकिले त्या असो सदा प्रणती.
शेवटची मंगलाष्टका व्हायच्या आधीच कुणाचंही लक्ष नाही हे बघितलं समर्थाने हातातला हार टाकून दिला, मुंडवळ्या काढून टाकल्या आणि जे तिथून पलायन केलं. फाल्गुन वद्य अष्टमीला 8 आणि 7 15 एक आठवड्याचा प्रवास खडतर करून, एका आठवड्याचा खडतर प्रवास करून समर्थ बरोबर चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढी पाडव्याच्या दिवशी नाशिकच्या काळारामाच्या मंदिरामध्ये येऊन उभे राहिलेत. काळारामाच्या समोर आणि काळारामाच्या समोर उभं राहून ढळा 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 डोळ्यातून अश्रुधारा याव्यात आणि समर्थांनी त्याला सांगावं, रामचंद्रा तुझा वियोग ऐसा नको रे प्रसंग, तुझं कारणे सर्व संग त्यक्त केला. अनेक लोक रामचंद्राला भेटायला येतात, त्यांनी बघावी, त्यांनी काहीतरी बरोबर येताना रामाला आणावं. समर्थांनी रिकाम्या हाताने जावं आणि ते बघून समर्थांनी म्हणावं, तुझं समुदाव दासांचा परी आम्हासी स्वामी कैसा, तुझं कारणे जीवलगांचा संग सोडिला रामा. देवाच्या सख्यत्वासाठी पढाव्या जीवलगासी तुटी, सर्व ही अर्पावे शेवटी प्राण तोही अर्पावा. हे समर्थ नुसतं बोलत नाही हो महाराज, ते करून दाखवतात. सदा बोलण्या सारिखे चालत आहे, हे समर्थ करून दाखवतात. आणि समर्थांनी विचार करावा, हे क्षेत्र चांगलं आहे पण इथं गडबड खूप आहे, लोकांची गर्दी खूप आहे, थोडं शांत क्षेत्र निवडलं पाहिजे. म्हणून जवळच असणारं गोदावरी आणि नंदिनी ह्या 2 नद्यांचा संगम जिथे होतो असं ठिकाण जे आज तीर्थक्षेत्र आहे समर्थांमुळे, ज्याचं नाव आहे टाकळी. या टाकळीला समर्थ आलेत आणि त्या दिवसापासून 13 कोटी राम नामाचा संकल्प आणि गायत्री पुरश्चरणाचाही संकल्प समर्थांनी केला आहे. 13 कोटी रामनाम कशाला म्हणतात महाराज? 13 कोटी रामनाम, त्रयोदशाक्षरी मंत्राचं स्मरण, श्रीराम जय राम जय जय राम. आणि त्याचबरोबर गायत्री पुरश्चरणाचाही संकल्प केलाय समर्थांनी. रोज सकाळी पहाटेला उठावं, शौचादी विधी बाजूला करून रोज 1200 सूर्यनमस्कार समर्थांनी रोज घालावेत. सूर्योदय होण्यापूर्वी स्नान करून घ्यावं आणि सूर्योदय होताना रोज सूर्याला अर्घ्य द्यावेत. त्यानंतर समर्थांनी आपली साधना करावी. दुपारी गावामध्ये भिक्षेला जावं. मला फार सगळं इतिहास सांगायचं नाही, हे कीर्तन अनेक ठिकाणी आपण ऐकलेलं असेल. मला सदा बोलण्यासारखे चालत आहे हा मुद्दा आपल्या समोर ठेवायचा आहे. आपल्या सगळ्यांना ही कल्पना आहे की समर्थांची तपश्चर्या चालू असताना पहिलं वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष लोकांनी अनन्वित छळ केलाय समर्थांचा, अनन्वित छळ. तुम्ही आम्ही अशी कल्पना ही करू शकत नाही इतका छळ केलाय समर्थांचा. वाटेल तसे समर्थांना बोललेत. समर्थांच्या मनामध्ये एकच विचार यायचा, रामा जो प्रपंच मला सहज शक्य होता तो मी सोडून आलोय आणि जे मला मिळवायचं आहे ते अजून मला मिळत नाहीये, असं मनाचं माझ्या द्वंद्व चालू आहे मनात. हे द्वंद्व कधी सुटेल रामा? 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, 4 वर्ष झाली. आता हळूहळू जरा किती 1-2 आणा लोकांचा स्वभाव पालटायला लागला होता समर्थांबद्दलचा. गावातल्या सगळ्या पोरांना समर्थांनी एकत्र करावं, त्यांच्याकडून रोज दंड बैठका आणि नमस्कार घालून घ्यावे, सूर्य नमस्कार. आणि ते दमले की त्यांना गुळ खोबऱ्याचं खुराक द्यावा खायला. आता रामप्रभूंना असं वाटलं की आता जरा सुखाचे दिवस दिसायला हवे असतील तर जगाचा नियम असा आहे, चमत्काराशिवाय नमस्कार नाही. ज्ञानेश तेव्हा साधू कळला जेव्हा रेडा वेद बोलला. दासगणू महाराज रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला, म्हणलं म्हण वेदांच्या रुचा. ज्ञानेश्वर
महाराज तेव्हा मोठे ठरलेत लोकांच्या दृष्टीने, ते मोठे होतेच, पण त्यांचं मोठेपण ह्या कृतीतून कळलंय. ही भगवंताची लीला. आणि समर्थाना आता म्हणजे नारायणाला कुठेतरी एक स्थैर्य हवं असेल, शांतता हवी असेल, तर काहीतरी तर चमत्कार घडवावा लागेल असं रामप्रभूंना वाटलं असावं. आणि 4-5 वर्ष साधना सुरुवातून झाली असतील नसतील, महाराज किती समर्थाने सहन करावं. काही लोकांना हे माहिती असेल की जी भिक्षा समर्थांना मिळे ती भिक्षा सगळी एका कापडामध्ये गुंडाळावी, ते कापड पाण्यामध्ये भिजवून काढावं भिक्षा सगळी, त्यातलं तेल, तूप, तिखट, मसाले सगळं वाहून जावं आणि राहिलेला बेचव गोळा फक्त खावा रोज. महाराज इंद्रियांवरती विजय मिळवणं आणि ह्या लोकांचा त्यामधला हातखंडा, तिची कल्पनाच करू शकत नाही. दासगणू महाराजांनी गजानन विजयामध्ये एकच फक्त ओवी टाकली आहे, एकदा रामदासाची या मना खिरीची झाली वासना, म्हणून आकंठ खीर प्याले की. आणि महाराज वर्णन करतात, उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ, हे ऐसे केले कृत्य वासनेसी झिंकावया. पुन्हा मला खीर बघितल्यानंतर मला उलटी पेलाचा भास झाला पाहिजे, म्हणून ती उलटी होऊन जे काही घाण होती ती परत प्यायला सुरुवात केली. हे ऐसे केले कृत्य वासनेसी झिंकावया. साधा सोपा नियम, एक काम एका बाजूला वाकली असेल ना तर ती सरळ करायला दुसऱ्या बाजूला तशीच वाकवावी लागते, तेव्हा ती सरळ होते, अन्यथा काम सरळ होत नाही. 4-5 वर्ष झाली असतील रोज समर्थांनी रामाला साथ घालावी. कुणाला सांगणार? रामाशिवाय बोलायला कोणी नव्हतं हो. म्हणून एखाद्या संध्याकाळी आपल्या घरच्यांची, आपल्या मातोश्रींची समर्थांना आठवण यावी, समर्थांना गहीवर दाटावा, शांत बसावं आणि त्या कातर वेळेला समर्थांच्या मुखामधून उद्वेगाचे शब्द जावेत, तडफडीचे शब्द जावेत आणि समर्थांच्या मनातून निघालेली तडफड तगमग म्हणजे करुणाष्टक आहेत. अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परम दिन दयाळा नीरसी मोह माया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुस विनशिण होतो धावरे धाव आता. काय समर्थांच्या मनाचा मोठेपण आहे महाराज. ज्या माणसाचं एक क्षण सुद्धा नामस्मरणाशिवाय गेला नाही तो मनुष्य म्हणतोय, भजन रहित रामा सर्वही जन्म गेला. खरं तर हे तुमच्या माझ्यासाठी हो. भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. रोज रामाला साथ घालावी. पण असं आहे, घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकांचा कुढावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. समर्थांनी स्वतःचा अनुभव सांगितलाय हो महाराज सगळ्या श्लोकांमध्ये. आणि 4-5 वर्ष होत आहेत तोपर्यंत रामप्रभूंनी असा काही एक लीला प्रसंग घडवावा समर्थांच्या आयुष्यामध्ये. टाकळीमध्ये, टाकळीच्याच पलीकडे असणारं गाव, ज्या गावाचं नाव आहे दशपंचक. दशपंचक या दशपंचक गावामधले त्यांचंही आडनाव गिरधर पंत कुलकर्णी. जरा ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. गिरधर पंत कुलकर्णी त्या काळातला, तसं म्हणाल तर गिरधर पंत कुलकर्णी हा क्लास 1 ऑफिसर आहे. आजच्या भाषेत सांगायचं तर तेव्हाचा हा क्लास 1 ऑफिसर आहे. उच्च विद्याविभूषित म्हणावेत असे गिरधर पंत कुलकर्णी आहेत, मोठ्या हुद्द्यावर आहेत. पण तेवढेच उपासनेमध्ये रत राहणारे आहेत. सकाळी पूजा अर्चा झाली, उपासना झाली आणि शांतपणे देवघरामध्ये बसले आहेत. पत्नी हाक मारते, हाक देत नाही म्हणून देवघरामध्ये आले आणि सहज शरीराला हात लावला. फार दिवशी शरीर खाली कोसळलं महाराज. शरीरातून प्राण निघून गेला होता आणि अचेतन झालेलं शरीर खाली पडलंय. स्वाभाविक 17-18 वर्षाची शेलाटी पोर, तरुण पोरगी, या वयामध्येच तिला वैधव्य यावं, तिच्या किंकाळ्या गगन भेदून जायला लागल्या महाराज. आणि कुलकर्ण्यांच्या घरामधून किंकाळ्या काय येतात म्हणून सगळा गाव जमा झाला घराच्या बाजूला. म्हणता
400, 500, 1000, 2000 माणसं जमलेत घराच्या बाजूला. आता स्वाभाविकपणे मृत्यू झालाय म्हटल्यानंतर अंत्यसंस्कार करणं भाग आहे. प्रेत बांधलं आणि हिनं ठरवलं की मी सती जाणार. सगळे सांगतात तो गेला, तू कशाला सती जातेस? नाही म्हणली, मी सती जाणार. म्हणून तिनंही सतीचा वेश करावा, हिरवी साडी नेसावी, मळवट भरावा, हातामध्ये हिरव्या बांगड्या घालाव्यात आणि त्याच्याबरोबर हिनं चालावं आणि बरोबर स्मशानामध्ये आणलं. स्मशानामध्ये जिथे आणलं होतं तिथूनच पलीकडच्या बाजूला समर्थांची साधना चालू आहे. एका बुजुर्ग माणसाने सांगावं, बाळ एवी तेवी तू आता सती जातेसच आहेस, जाण्यापूर्वी एकदा त्या महापुरुषाचं दर्शन घेऊन ये. नकळे कदाचित या जन्मात नाही पुढल्या जन्मात ते उपयोगी पडेल. महापुरुषाचा आशीर्वाद कधीही वाया जात नाही एवढं नक्की. तो या ना त्या जन्मात उपयोगी नक्की पडणार. तिनं ते मान्य केलं आणि समर्थ जिथे बसले होते तिथे ती आली. समर्थांची दिव्य मूर्ती बघितली. शुकासारिके पूर्ण वैराग्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. समर्थांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि तुम्ही स्त्रिया जसा हात हलवता तसा हात हलवला. हलवल्याबरोबर हातातला बांगड्यांचा चुडा वाजला खळकन. तो चुडा वाजल्याबरोबर कुबडीमध्ये हात ठेवून श्रीराम जयराम जय जयरामची माळ जपणं चालू आहे समर्थांचं. मेंदूला आज्ञा मिळाली, कुणीतरी सौभाग्यवती स्त्री पाया पडायला आली आहे म्हणून मिटल्या डोळ्याने समर्थांच्या मुखातून शब्द गेले, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. हे ऐकल्याबरोबर ती जी रडायला लागली. समर्थ विचार करतात, अरेच्छा, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा सौभाग्यवती स्त्रीला आशीर्वाद दिल्यावरती रडते. म्हणून समर्थाने डोळे उघडून तिच्याकडे बघावा, तिचा वेश बघावा, पलीकडे जमलेली माणसं बघावीत आणि समर्थांच्या विषयी लक्षात यावा. देना 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 देना. आणि समर्थांनी काही बोलायच्या आतच त्या पोरीनं समर्थांना प्रश्न करावा, महाराज काय म्हणून तुम्ही मला आशीर्वाद दिला था? काय म्हणून? काय त्या आशीर्वादाचा मला उपयोग या जन्मामध्ये? का कुण्या जन्मास्तव आशीर्वाद देता, कुण्या जन्मास्तव आशीर्वाद देता, कुण्या जन्मास्तव आशीर्वाद देता, कुण्या जन्मास्तव आशीर्वाद देता. सती या जन्मी चाललेच आता, सती या जन्मी चाललेच आता. शक्य नाही प्रभु राम बोलला, हे शक्य नाही प्रभु राम बोलला, हे तुझ्या पतीला आयुष्य अजूनी आहे, तुझ्या पतीला आयुष्य अजूनी आहे. कशासाठी मला हा आशीर्वाद दिलात? काय त्याचा उपयोग ह्या जन्मामध्ये? काय करू या आशीर्वादाचं? म्हणून तुम्हाला पहिल्यांदा शांत ठेवला होता. वा. आणि समर्थाने सांगावं, बाळ शक्य नाही. समर्थांच्या मुखातून शब्द गेले, शक्य नाही प्रभु राम बोलला आहे. मी नाही बोललो, माझ्या शरीराचा आश्रय घेऊन माझ्या मुखातून प्रभू रामचंद्र हे बोलला. आणि असं आहे, साधनेमुळे समर्थांना सुद्धा आता ती दिव्य दृष्टी प्राप्त झाली. त्या देहाकडे बघून सुद्धा समर्थांना कळलं असावं सगळा प्रकार बघून, वास्तविक आत्ता मृत्यूचा योग नाही,
पण काहीतरी पत्रिकेमध्ये गंडांतर योग यावा, षडाष्टक योग यावा, कुठला तरी ग्रह उलटा पडावा. आणि समर्थाना हे लक्षात यावं की या सगळ्यामुळे आत्ता मृत्यू आलाय, खरा आत्ता मृत्यू नाही. म्हणून समर्थांचे शब्द आहेत, तुझ्या पतीला आयुष्य अजूनही आहे, त्याला आयुष्य आहे अजून. आणि म्हणून समर्थाने आपलं कमंडलू घ्यावं, दंड घ्यावा, माळ हातामध्ये घ्यावी आणि झप 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 पावलं टाकत निघावं. ज्या ठिकाणी हे अंत्यसंस्कार करण्यासाठी आणलंय त्या ठिकाणी समर्थाने यावं आणि समर्थाने त्या देहाकडे बघावं आणि हसून बघावं. अरे ह्याला आयुष्य आहे अजून, ह्याच्या दोऱ्या सोडा. प्रेताच्या दोऱ्या सोडल्या, ते प्रेत मोकळं केलं. दे 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 ना दे ना शेवटचा प्रसंग इतका गोड आहे महाराज. समर्थाने तिथे यावं, त्या दोऱ्या सोडा सांगाव्यात, प्रेत मोकळं केलं आणि समर्थाने फक्त कमंडलू मधलं पाणी आपल्या हातावर घ्यावं आणि राम प्रभूला एकच विनंती करावी, प्रभो हे तुम्ही माझ्या मुखातून बोललायत, मी हे बोललो नाही, त्यामुळे आता हे खरं करून दाखवणं हे तुमचं काम, माझं नाही. ते कसं खरं करायचं तुम्ही बघा. हातावर पाणी घेतलं फक्त समर्थाने, 3 वेळा जय जय रघुवीर समर्थ म्हणून गर्जना करावी आणि ते पाणी फक्त ते प्रोक्षण करावं. वर्णने झोपेतून उठल्यासारखं गिरधरपंत कुलकर्ण्यांनी उठून बसावं तिरडीवरती. आणि गिरधरपंत कुलकर्णी मेलेला होता, तो उठून बसला. हे बघितल्यावर त्यातली काही मूर्ख माणसं भूत 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 करून पळत सुटली. समर्थ त्यांच्याकडे बघून हसायला लागले, म्हणाले, काय रे दुर्दैव माझ्या या लोकांचं, भूत भूत म्हणून ते पळतायत. अहो खरोखरीच जर भूत असेल तर पळून काय उपयोग आहे का? आपल्या कितीतरी पट वेगाने ती पिशाच्च पळतात. इथून मी पळाला म्हणते तिथे मला गाठणार नाही, असं काय होणार आहे का? आणि गिरधरपंत कुलकर्ण्यांनी उठावं, त्याला काहीच प्रकार माहिती नाहीये. पत्नीनं सगळ्याचं अवलोकन करून द्यावं, आकलन करून द्यावं. पायावर डोकं ठेवलं समर्थांच्या आणि गिरधरपंत कुलकर्णी आणि त्याच्या पत्नीनं उभयतांनी प्रश्न केलाय, समर्था तुमच्यामुळे मला माझे प्राण परत मिळाले. नीट शब्द ऐका, तुमच्यामुळे मला माझे प्राण परत मिळाले, आयुष्याची नवसंजीवनी मला प्राप्त झाली. याच्या बदल्यामध्ये मी तुम्हाला काय देऊ? आता मागावं का नाही एखादा ब्लँक चेक द्या म्हणून? तुम्ही क्लास 1 ऑफिसर आहात, एखादं रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट वगैरे आम्हाला द्या, म्हणजे भरपूर पैसे खाता येतील त्याच्यात आम्हाला. वर्षानुवर्ष आम्ही तेच रस्ते करू, वर्षानुवर्ष आम्ही तेच खड्डे भरू आणि भरपूर पैसे खाऊ. लोक खड्ड्यात गेली तरी चालतील. काहीतरी मागावं का नाही? एखादं कुठलं तरी मोठ्या एखादं कामाचं कॉन्ट्रॅक्ट मागावं का नाही? सदा बोलण्या सारिखे चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे. मी जसं बोलतो आहे तसं मला वागणं भाग आहे का? बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. महाराज, लोक कृती लक्षात ठेवतात, शब्दांपेक्षा लोक कृती लक्षात ठेवतात. आणि समर्थांना हे माहिती की मला उद्या समजा रामकार्य करायचं असेल आणि हनुमंतासारखं मला दास म्हणून उभं राहायचं असेल तर माझ्या बरोबर मी एकटा असून उपयोग नाही. माझ्या बरोबर सुग्रीवही हवा, नळनीळही हवा, जांबुवंतही हवा आणि 18 पद्म वानरदळ सुद्धा माझ्यामध्ये हवं, तर मी रामकार्य करू शकतो. उद्या रामाना जिथे गरज पडेल तिथे रामदास उभा राहता आला पाहिजे. आपल्या सगळ्या शक्ती सहित उत्सव करायचा म्हणजे फक्त काय 4 लोकांनी पुढाकार घेऊन चालतो का हो? उत्सव करायचा 4 लोकांनी पुढाकार घेऊन चालतो? हा उत्सव माझ्या देवाचा आहे, म्हणून सगळ्यांनी तिथं येऊन पुढाकार घ्यावा लागतो. पुढाकार घेणं म्हणजे काय? माझ्यामुळे सगळं झालं याला पुढाकार नाही म्हणत. भगवंतानी हे करून घेतलं याला म्हणतात पुढाकार. काय मागितलं हो समर्थानी? समर्थ म्हणाले, देणार असाल तर एकच द्याल. काय?
माझ्या मुखातून जो आशीर्वाद तुम्हाला मिळालाय रामप्रभूंकडून तो खरा होणार. तुम्हाला 8 पुत्र होतील, 8 पुत्र. पण त्यातला पहिला पुत्र तुम्ही आमच्या राम कार्यासाठी मला द्याल. समर्थाने प्रश्न केला, मला द्याल, मला अर्पण कराल. त्यांनी मान्य केलं, हातावर पाणी सोडलं की पहिला पुत्र तुम्हाला अर्पण करतो. म्हणून या उभयतांच्या पोटी जो पहिला पुत्र जन्माला आला तो त्यांनी समर्थांना अर्पण केलाय. हा समर्थांच्या आयुष्यामधला पहिला शिष्य, ज्याचं नाव उद्धव. नावामध्ये समानता असली तरी तसा बाकी काही संबंध नाही. काय समजलं? सिक्सर गेला असेल तर घरी जाऊन पुन्हा ऐका. त्यांच्या सिक्सर गेला आहे, हरकत नाही. उद्धव या नावामध्येच फक्त साम्यता आहे. हो, हा पहिला शिष्य उद्धव. ह्या उद्धवाची मुंज सुद्धा समर्थांच्या मांडीवर लागली. एवढं त्याचं भाग्य थोर आहे. आणि हा पहिला शिष्य समर्थांच्या तपश्चर्येच्या काळामध्ये त्यांना मिळालेला हा पहिला शिष्य आहे. त्यानंतर मग कल्याण स्वामी, वेडणा स्वामी, अमुक तमुक हे पुढचे नंतर. पण पहिला शिष्य उद्धव हा इथं प्राप्त झालाय. समर्थांनी त्यांच्या आयुष्यामध्ये हे दाखवून दिलंय, मला जर कार्य करायचं असेल आणि मला जर भगवंताचा उत्तम दास, सर्वोत्तमाचा सर्वोत्तम दास व्हायचं असेल तर मी जे बोलतो आहे ते मला वागून दाखवता आलं पाहिजे, स्वतःचा आदर्श निर्माण करता आला पाहिजे. तो समर्थांनी केला. म्हणून समर्थ छातीठोकपणे अभिमानाने हे सांगू शकतात, सदा बोलण्या सारिखे चालत आहे, सदा बोलण्या सारिखे चालत आहे, सदा बोलण्या सारिखे चालत आहे. अनेकी सदा एक देवासी पाहे, अनेकी सदा एक देवासी पाहे, सदा बोलण्या सारिखे चालत आहे, सदा बोलण्या सारिखे चालत आहे. हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा, विसरण भावा तुझा विसरण भावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व. नरके मुक्ती जन संपदा साधू संग देगा सदा, संग देगा सदा साधू संग देगा सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हा. हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा, विसरण भावा तुझा विसरण भावा. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समाधी ध्याना. जय देव जय देव. आरती ओवाळी ताहरली भवचिंता. जय देव जय देव. सभाय अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची कळील ही मात. पराही परतली तुझ कैसा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय देव. जय श्री गुरुदत्ता. आरती ओवाळी ताहरली भवचिंता. दत्त येवोनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला. प्रसन्न होवोनिया आशीर्वाद दिदला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय देव. जय श्री गुरुदत्ता. आरती ओवाळी ताहरली भवचिंता. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय देव. जय श्री गुरुदत्ता. आरती ओवाळी ताहरली भवचिंता. लोटांगणवतीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमी अलिंगन आनंद पूजन, भावे ओवाळीन म्हणे नाम. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते सर्वा करोमि यद्य सकलं परस्मै नारायणाय समर्पया. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं. हरे
स्वामी महाराज